नमस्कार. उपमुख्यमंत्री व शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळलेल्या शिवश्री विनोद जगताप यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या बारामती येथील निवासस्थानाबाहेर आमरण उपोषण आंदोलनाची घोषणा केली असून हे आंदोलन 9 ऑगस्ट अर्थात क्रांती दिनापासून सुरू होणार आहे. बारामती तालुक्यातील मराठा आरक्षणाचे खंदे समर्थक व जरांगे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा सचिव शिवश्री विनोद जगताप यांनी यापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार व शिक्षण विभागातील अधिकारी हेतुपुरस्सर आपल्याला त्रास देत असल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. दरम्यान अधिकारी वर्गाकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळलेल्या शिवश्री विनोद जगताप यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून सदर प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा अशी विनंतीही केली होती. मात्र त्यात सपशेल अपयश आल्यामुळे त्यांनी आता आमरण उपोषणाचा मार्ग निवडला असून उपमुख्यमंत्र्यांचे बारामती येथे असलेल्या निवासस्थानाबाहेर अर्थात सहयोग सोसायटी समोर येत्या 9 तारखेला क्रांती दिनापासून ते आमरण उपोषणाला बसणार आहेत. या संदर्भात शिवश्री विनोद जगताप यांनी अधिक माहिती दिली आहे. जय जिजाऊ. मी शिवश्री विनोद जगताप, अध्यक्ष जिजाऊ ज्ञान मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल भिकोबानगर, सचिव संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा. सुरुवातीला आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना शिवशुभेच्छा. आणि कालच मी पुन्हा एकदा उपविभागीय अधिकारी बारामती, तहसीलदार बारामती यांना कालच निवेदन देऊन आलेलं आहे आणि माझी 9 ऑगस्ट 2024 रोजी सहयोग सोसायटी समोर मी आमरण उपोषण सुरू करीत आहे. मी मागील 19/7/2024 रोजी माझं एक निवेदन दिलं होतं. बारामती तालुका प्रतिनिधी अजितदादा पवार तसेच पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी बारामती श्री संपत गावडे यांच्या विरोधात हे मला जाणून बुजून मानसिक त्रास देत होते. त्याची एक 8 दिवसाची मी त्या ठिकाणी प्रशासनाला मुदत दिलेली होती की तुम्ही ह्यातून लवकरात लवकर मार्ग काढा. जवळजवळ 12 दिवस झाले प्रशासनाने कुठलीही त्याच्यामध्ये दाखवलेली नाही की हा प्रकरण थांबलं पाहिजे. म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की हे सगळं प्लॅनबद्ध कार्यक्रम ह्याचा येथील प्रतिनिधी असतील, प्रशासन असेल, सर्व कारण सत्ता ह्यांच्या हातात आहे आणि ह्यांना माझा स्वभाव खटकतोय. कारण काही ज्या मराठा आरक्षण असेल बारामती तालुक्यात ज्या बी चुकीच्या गोष्टी होतात आणि त्या चुकीच्या गोष्टीला मी कडाडून स्पष्टपणे रोखठोक पद्धतीने विरोध करतो. म्हणून हा माणूस आपल्या अधीन होत नाही, गुलाम होत नाही. म्हणून ठीक आहे, मी म्हणतो माझ्या काही गोष्टी असतील, मी त्या वावग्या म्हणत बी नाही आणि मला ते आवडत बी नाही. परंतु बारामती तालुक्यात एकमेव माझी अशी शाळा नाही की जेणेकरून तिथं त्या सर्व संस्था क्लिअर कट आहेत. यवन बारामतीतील शिक्षण अकॅडमी असतील, जा ना तुम्ही तिथे, त्यांना कुठले कागदपत्र आहेत, त्याचा मलिदा कोण खाते हे बी पाहणं गरजेचं आहे. आणि कुठल्याही संस्थेला कधीही भीती न देता माझ्याच संस्थेला जास्तीत जास्त त्रास द्यायचा आणि मग त्याच्यावरती नोटीस काढायची असे प्रकार करत आहेत. आणि मला वाटतंय त्यांना वाटत असेल की अशा विकपाट शोधून हा माणूस कुठं सापडत नाही, कारण मी ह्यांच्या कुठं गुलाम नाही आणि मी ह्यांना कुठं सापडत नाही. म्हणून शाळा शिक्षणासारख्या आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांनी आज आपल्याला जे गोष्टी घालून दिलेल्या आहेत आणि त्या महाराष्ट्रामध्ये शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणी तुम्ही अशा गोष्टी करता. अरे तिथं लेकरं बाळक अल्पदरात शिकतात आणि त्या ठिकाणी तुम्ही माझा जोर काढून त्या मुलांनी तुमचं काय केलंय. आणि अशा गोष्टी करत असताना प्रशासन कुठलीही गोष्ट करत नाही. आणि मग मी 12 दिवसाचा अल्टिमेटम संपवून काल मी पुन्हा निवेदन दिलेलं आहे आणि मी उपोषण करण्यावरती ठाम आहे. भले माझा जीव गेला तरी बेहतर. कारण आज आपण बघतोच आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील सुद्धा उपोषण करतायत आणि कितीतरी उपोषणं झाली, परंतु सरकार असंच चाल ढकलचं काम करत आहे. आणि त्याच पद्धतीने हा प्लॅनबद्ध कार्यक्रम बारामतीमध्ये एखादा लढवाया असतो, मग त्याला वाकवायचा असेल तर त्याला अशा पद्धतीने आणि उपोषण हे करणारच आहे. काही झालं तरी मी मागे हटणार नाही. आता काल प्रशासन म्हणले की तुम्ही एखाद्याच्या खाजगी मालमत्तेसमोर करू शकत नाही. पण मला ज्या बाबासाहेबांनी संविधानातून अधिकार दिलेला आहे, लढण्याचा संविधानिक मार्गाने अधिकार दिलेला आहे, तुम्ही एखाद्याच्या घरी नाही बसू शकत, पण मी रोडवरती समोर बसू शकतो ना. सहयोग सोसायटीच्या समोर ती शासकीयच आहे ना. तुम्हाला आता शासकीय ते काय म्हणले की शासकीय तुम्ही आता मुंबईला जायचं का सर्वसामान्य लोकांनी शासकीय घरासमोर बसण्यासाठी. आणि जर तालुका प्रतिनिधींना
जर म्हणतात ते मी फार दृष्ट नेता आहे, मी फार तल्लक नेता आहे, आज एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेमध्ये आज तुम्ही हे करत आहात, तुम्ही शांत बसला, याचा अर्थ हा सरळ सरळ आहे की तुम्ही आणि हे प्रशासकीय अधिकारी मिळून एखाद्या सर्वसामान्य माणसाला तो तुमचा ऐकत नाही म्हणून त्याला हे करणं भाग पाडताय. आणि तुम्हाला मी अजूनही सांगतो आपल्या न्यूज चॅनलच्या मार्फत, तुम्ही काही करा परंतु तुम्ही एखाद्याचा लढवया स्वभाव बदलू शकत नाही. आणि तुम्हाला फारच, आणि मी लोकांना सुद्धा आवाहन करतो की तुम्ही सुद्धा जागे व्हा की हे लोकनेते, ही प्रस्थापितशाही, एखादा माणूस आवाज काढतो म्हणून त्याचा वीक पॉइंट शोधून त्याला त्रास देण्याचं काम हे असे अधिकारी. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचीच झाली तर हे पंचायत समितीतल्या गट शिक्षण अधिकाऱ्यांची गेली 3 महिने झाली बदली होती. बदलीचा तिथला चार्ज सुद्धा बदललाय, तिथं नवीन एक माणूस येणार आहे. एवढी माहिती या मिळाली असताना अजून तो माणूस तिथनं उठत नाही किंवा तो जात नाही, ह्याचा अर्थ असा आहे जाणून बुजून ह्या व्यक्तीला त्रास देण्यासाठीच ठेवलेला आहे. आणि ह्याच्या मागे निश्चितच मला कितीतरी जण म्हणले की असलं कोण करत नाही, किरकोळ गोष्टी करत नाही. मग अशा गोष्टी जर तुम्ही करत नसाल तर मग ह्या गोष्टी का घडतात की हा अधिकाऱ्याला एवढी पोस्ट देतय कोण, आणि हा अधिकारी नाही, हा अधिकारी अधिकाऱ्याच्याच पद्धतीने वागला पाहिजे. हा राजकीय भाषा कुठून वापरतो, यांनी राजकीय पद्धतीने आम्ही गेल्यानंतर हा भाषा वापरतो आम्हाला की तुमचे, माझ्या मिसेस गेल्या प्रिन्सिपल आहेत, त्या माझ्या मुख्याध्यापक आहेत, त्यांना म्हणला तुमच्या साहेबांना सांगा, तुमचे साहेब फार बाहेर भाषणं ठोकतात, राजकीय भाषणं ठोकतात. अहो तो माझा मूलभूत अधिकार आहे, तो बाबासाहेबांनी मला संविधानाद्वारे दिलेला आहे. लोकशाही मार्गाने मी माझे प्रश्न, चुकीचे प्रश्न असतील तिथं मी मांडत असतो. आणि मग तुम्ही जर अशी गळचिप्पी करत असाल म्हणजे ह्याचा अर्थ हा शिक्षण अधिकारी हा अधिकारी आहे का राजकीय कोणाचा पोचलेला आहे हे शोधण्याचं काम मात्र प्रशासन करत नाही किंवा तेथील लोकप्रतिनिधी करत नाही. आणि म्हणूनच माझा दाट संशय ह्याच्या मागे निश्चितच तालुका प्रतिनिधी असण्याची दाट शक्यता आहे. आणि आपल्या मार्फत मी पुन्हा एकदा सांगतो, मी 9/8/2024 रोजी सहयोग सोसायटी समोर क्रांती दिन, हा ऑगस्ट महिना हा क्रांती दिनाचा आहे, क्रांतिकारकांचा आहे. आणि निश्चितच, आणि आज सुद्धा 1 ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, या दिवशी मी सांगू इच्छितो की मी या दिवशी आंदोलन करणार. प्रशासनाने त्या ठिकाणी पूर्ण जबाबदारी माझ्या सुरक्षितेची ही प्रशासनाची राहील. उद्या माझ्या जीवाला जर काय बरं वाईट झालं त्याला पूर्णपणे जबाबदार प्रशासन आणि बारामतीचे तालुका प्रतिनिधी राहतील, याची नोंद घ्यावी. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.